श्रीराम जय जय राम। नाम निष्ठेने घ्यावे। नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय? तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे. शंका अनेक तऱ्हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसेल तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही? नाम घेताना बैठक कोणती असावी? दृष्टी कशी असावी? सुचिरभूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे? अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे? खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो. मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही ह्या शंकेला वावच कोठे राहिला. समजा दोन माणसे जेवायला बसली. त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता. दोघेही जेवून उठले. ह्यात कोण उपाशी राहिला? दोघांचीही पोटे भरलीच. तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल? समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलाविले. तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी. तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे भगवंताने सांगितले आहे की जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम. तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे. असे करता येऊ नये का? हीच श्रद्धा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो. तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याचेच नावाने जगावे. म्हणजे माझा सर्व करता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्त्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो. श्रीराम जय जय राम. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 3 दशक 1. विषय आत्मपरीक्षण. उन्नतीचा पहिला दरवाजा. माणूस आयुष्यभर जगतो पण स्वतःकडे पाहतो का? इतरांच्या चुका आपल्याला लगेच दिसतात पण स्वतःचे दोष पाहण्याचे धैर्य फार थोड्यांकडे असते. समास 3 दशक 1 मध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात. कारण जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने बदलतो. 1. आत्मपरीक्षण म्हणजे काय? आज अनेकांना वाटते आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला दोष देणे, पण समर्थ सांगतात आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला समजून घेणे. माझा राग कुठून येतो? माझी भीती कशामुळे वाढते?
माझ्या दुःखाला मीच कारणीभूत आहे का? हे प्रश्न विचारणे म्हणजे आत्मपरीक्षण. 2. आत्मपरीक्षणाशिवाय साधना अपूर्ण. समर्थ ठामपणे सांगतात, जप, तप, पूजा हे सगळे असूनही जर आत्मपरीक्षण नसेल तर प्रगती होत नाही. कारण दोष दिसत नाहीत, अहंकार टिकून राहतो, मी बरोबर ही भावना वाढते. आत्मपरीक्षण अहंकार वितळवते. 3. माणूस स्वतःला फसवतो कसा? समर्थ या दशकात मनुष्याच्या स्वभावावर सूक्ष्म प्रकाश टाकतात. माणूस म्हणतो, माझी परिस्थितीच वाईट आहे, लोकच चांगले नाहीत, काळच खराब आहे. पण समर्थ विचारतात, तू स्वतः किती बदललास? स्वतःकडे न पाहता इतरांना दोष देणे हीच सर्वात मोठी चूक आहे. 4. दोष दिसले की काय करावे? समर्थ दोष दिसल्यावर निराश होऊ नका असे सांगतात. दोष दिसणे प्रगतीची सुरुवात, दोष लपवणे अधःपतन. समर्थांचा सुंदर विचार, आज दोष दिसले तर उद्या सुधारणा होऊ शकते. 5. आत्मपरीक्षण आणि विवेक. आत्मपरीक्षण भावनेने नव्हे, विवेकाने करायचे असते. स्वतःला छळायचे नाही, पण स्वतःला मोकळेही सोडायचे नाही. विवेक सांगतो, कुठे मर्यादा हवी, कुठे संयम हवा, कुठे बदल हवा. 6. संसारात आत्मपरीक्षण कसे करावे? समर्थ अत्यंत व्यावहारिक मार्ग देतात. रोज झोपण्याआधी 5 मिनिटे, आज मी कुणाला दुखावले का? आज मी कुठे अहंकार दाखवला? आज मी कुठे शांत राहिलो? हे विचारले तर हळूहळू जीवन बदलते. 7. आजच्या काळात या दशकाचे महत्त्व. आज आत्मपरीक्षण कमी, आत्मप्रदर्शन जास्त. आपण चांगले दिसतो, पण आत काय आहे हे पाहायला वेळ नाही. समर्थांचा आजचा संदेश, स्वतःकडे पाहण्याचे धैर्य ठेवा. उपसंहार, दासबोध समाज 3 दशक 1 आपल्याला शिकवतो, बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. दोष दिसले की घाबरू नका, आत्मपरीक्षण हेच खरे साधन. समर्थांचा अंतिम संदेश, जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.